अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। स्वामी भक्तांनो, तारक मंत्रातील हे 2 शब्द नेहमीच लक्षात ठेवा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आपण सर्व स्वामी भक्त स्वामींचा तारक मंत्र पठण करत असतो। स्वामींचा तारक मंत्र म्हणजे स्वामींनी त्यांच्या भक्तांना दिलेली एक अनमोल भेटच आहे। तारक मंत्र हा अत्यंत प्रभावी मंत्र आहे। या मंत्राच्या नावातच आहे तारक म्हणजे तारणारा, संकटांपासून आपले संरक्षण करणारा मंत्र। काही स्वामी भक्त नित्यसेवेमध्ये याचे नियमितपणे पठण करतात, तर काही याचे संकल्पयुक्त अनुष्ठानही करतात। तारक मंत्र तुमचा पाठ असेल किंवा नसेल, पण तारक मंत्राचे पहिले 2 शब्द प्रत्येक स्वामी भक्ताने नेहमीच लक्षात ठेवावेत। प्रत्येक स्तोत्राचे सार हे स्तोत्राच्या शेवटी दिलेले असते, पण तारक मंत्राचे सार हे त्याच्या पहिल्या 2 शब्दांमध्येच आहे। ते शब्द असे आहेत की निशंक हो, निर्भय हो मनारे। निशंक हो म्हणजे हे मना, मनामध्ये किंतु परंतु आणू नको, शंका कुशंका आणू नकोस। आध्यात्मिक मार्गामध्ये स्वामींवर, भगवंतावर अतूट विश्वास, श्रद्धा असणे खूप महत्त्वाचे आहे। माझा स्वामींवर विश्वास आहे हे बोलणे सोपे आहे, परंतु स्वतःलाच विचारावे की हा विश्वास वेळ प्रसंगी डगमगतो का खरोखरच अतूट राहतो? डगमगून जात असेल तर आपण अजूनही स्वामी मार्गामध्ये कच्चे आहोत। अजूनही आपण संकटांमध्ये स्वामींवर विश्वास न ठेवता त्या संकटाला महत्त्व देत असतो। तेथेच आपल्या मनाला समजावावे, हे मना, आपले स्वामी सदैव आपल्याबरोबर असताना तू घाबरू नकोस, निशंक हो। माझे काय होईल, कसे होईल अशी शंकाही मनामध्ये आणू नकोस। स्वामींवर जर निशंक होऊन विश्वास ठेवला तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही स्वामी आपल्यासाठी शक्य करतात। स्वामी सेवेमध्ये स्वामी आपल्या भक्तांची खूप परीक्षा पाहतात, पण आपण डगमगून जाऊ नये। स्वामींवर अतूट विश्वास ठेवावा। मीच का, मलाच त्रास का, अशा शंका मनामध्ये आणू नयेत। स्वामी हे अतर्क्य आहेत, त्यांच्या लीला समजणे, त्याचा तर्क लावणे हे कठीण आहे। म्हणूनच निशंक होऊन स्वामी सेवेमध्ये स्वतःला झोकून द्यावे। मनामध्ये कोणतीही शंका न आणता भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचे अभयवचन नेहमी लक्षात ठेवावे। स्वामींची सेवा केल्याने संकटे येणार नाहीत असे नाही, पण स्वामींची सेवा केल्यामुळे संकटे जितक्या भयानक पद्धतीने येऊ शकतात, तितक्या तीव्रतेने स्वामी आपल्यापर्यंत त्यांना पोहोचू देत नाहीत। सतत स्वामींचे पाठबळ आपल्याला लाभावे यासाठी निशंक होऊन स्वामींची निष्काम उपासना करावी। भक्ती मार्गामध्ये शंकेला स्थान नसते। स्वामींची सेवा करताना मनामध्ये शंका ठेवून केली तर तो स्वामींवरचा अविश्वास होतो। म्हणूनच तारक मंत्राच्या सुरुवातीला सांगितलेले आहे, निशंक हो। दुसरे म्हणजे निर्भय हो, भिवू नकोस, पुढे जा, संकट दूर होईल। प्रत्यक्ष काळ तेथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू। यामुळे संकटकाळी निर्भय होऊन त्याचा सामना करावा। स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहेत हा विश्वास ठेवावा। संकटे, मृत्यू, अडचणी, वाईट शक्ती कशाचीच भीती बाळगू नये। स्वामींकडे आपल्या प्रत्येक भक्तांच्या चांगल्या वाईट कर्मांचा प्रत्येक श्वासाचा हिशोब असतो। स्वामी भक्तांनी सिंहाच्या छाव्याप्रमाणे शूर असावे आणि भित्रेपणा सोडून द्यावा। सिंहाच्या पिल्लांना सिंहाजवळ भय नसते, ते त्याच्याबरोबर मुक्तपणे खेळत असतात। त्याचप्रमाणे स्वामी भक्तांनीही या ब्रह्मांड नायकाच्या छायेमध्ये निर्भय राहावे। स्वामींच्या सेवेमध्ये फक्त आपल्या वाईट कर्मांचीच भीती बाळगावी। म्हणूनच नेहमी सत्कर्म करत राहावे। त्यामुळे इथून पुढे जेव्हा पण तुम्ही अडचणीमध्ये आहात, दुःखात आहात आणि स्वामींची जर तुम्ही मनापासून सेवा करत असाल, तर तारक मंत्रातील निशंक हो, निर्भय हो मनारे हे अत्यंत महत्त्वाचे शब्द स्वामी भक्तांनी नेहमी लक्षात ठेवावे। तर स्वामी भक्तांनो, कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। माझी झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।